महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे। यात मतदारांचे दावे आणि हरकतींसाठी 2 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024 हा कालावधी निश्चित केला गेला आहे। या कार्यक्रमांतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदान यादीतील आपल्या तपशिलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्यासाठी संधी देखील उपलब्ध आहे। यापैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासणे। मतदान यादीत नाव तपासणी का गरजेचे आहे? अनेकदा असं दिसतं की नागरिक मतदानाच्या दिवशी केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात। अशा वेळी त्यांचे नाव मतदान यादीत आढळले नाही की ते मताधिकाराला मुकतात। बरेचदा मतदार त्यांनी आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते तिथेच आपले नाव असेल असे गृहीत धरून त्याच मतदान केंद्रावर जातात। मात्र मतदार केंद्राच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते। या माहितीच्या अभावामुळेही मतदार यादीत आपले नाव नाही असे समजून ते मतदानाला मुकतात। मतदार ओळखपत्रात नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आदी वैयक्तिक तपशिलात चुका असतील तर मतदाराला ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी हे बदल करून घेतले पाहिजेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या वेळी ओळख पटवण्यासाठी ते अडचणीचं ठरू शकतं, त्यामुळे हे बदल करून घेणे आवश्यक आहे। या सगळ्यासाठी आपण वेळोवेळी मतदार यादीत आपले नाव तपासले पाहिजे, जेणेकरून मतदार यादीत आपले नाव नसेल तर आपण मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतो। ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला मतदार यादीत आपले नाव शोधता येते। ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव तपासण्यासाठी 2 पर्याय आहेत। electoralsearch.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि दुसरा व्होटर हेल्पलाईन ॲप। आपल्याला आपले वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्रासोबत जोडलेला युनिक मोबाईल नंबर, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा QR कोड या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधता येईल। electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील, ओळखपत्र क्रमांक, नावासोबत जोडलेला युनिक मोबाईल नंबर या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचा पर्याय दिसतो। आपण SMS द्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो। आपल्या मोबाईलवरून ECI स्पेस मतदान ओळखपत्र क्रमांक हा मेसेज 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही PDF स्वरूपातील मतदार यादी उपलब्ध असते। आपल्या मतदारसंघातील यादी भागानुसार ही मतदार यादी डाउनलोड करून आपण त्यात आपले नाव तपासू शकता। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।